एखादा आम्हाला किस्सा प्रशांत देसाईचा सांगा, प्रशांत दादाचा मेमोरेबल आहे आणि कोणाला माहिती नाही, म्हणजे मूर्ती बुक करताना किंवा असं काय पण, म्हणजे एक मेमोरेबल किस्सा सांगा जे कोणालाच माहिती नाही, फक्त तुम्हाला आणि प्रशांत दादाला माहिती आहे. प्रशांत देसाई हा मूर्तिकार ज्या वर्षाला नरे पारकाची जी शेषनागाची मूर्त आली, ती मूर्त कुठल्या कारखान्यात बनली नव्हती. बबन दादानी एका बिल्डरकडून जागा घेतलेली आणि तिथे ती मूर्त बनलेली. म्हणजे किती जणांना माहित पण होतं की इथे मूर्त बनते. तर परळचा राजा कसा असणार, कसा आहे, काय आहे, बघितली तर म्हणजे जो रुबाब दिलेला, जो हातामध्ये त्रिशूल होता, तिथेच आम्ही सगळे ठरवलं की नाही चला मूर्त बघूया जाऊन. म्हणजे कितीतरी जणांना माहिती नव्हतं की हा प्रशांत देसाईची मूर्त आहे. मूर्त बघितली. प्रशांत देसाई काळा आहे, गोरा आहे, सफेद आहे, जाडा आहे, कडका आहे, कोणाला माहिती नाही प्रशांत देसाई काय आहे. की तेव्हा आमचे जे कार्यकर्ते सिनियर, आम्ही यांच्याशी थोडीशी चर्चा केली. प्रशांत देसाईला आम्ही फोन करून भेटायला गेलो. तर जेव्हा प्रशांत देसाईला बघितलं तेव्हा आम्ही शॉक झालो की मूर्त बनवणार, कारण की त्यांची एवढी हाईट आहे आणि त्यांचं एवढं शरीर आहे आणि ते कुरडे केस, म्हणजे आज पण आमच्या डोळ्यासमोर आहे. तर रिजॉईस हॉटेलमध्ये आम्ही तेव्हा ते बोलले की मी तर कोणाला दाखवत नाही स्केच. उमरखडीवाले आले तर अशी त्यांची बॅग होती साईडला लावलेली, त्या बॅगेतून बुक काढली. त्याच्या बुकचा जो पहिला पान बघितला त्या टायमाला शॉक. अशी मूर्त मुंबईत घडू शकेल, पण मूर्तीमध्ये एवढं क्रिएटिव्ह कसं काय येऊ शकतं. प्रशांत देसाईंनी जे काय आम्हाला दिलं त्या वर्षाला, आणि त्या वर्षाला आमची मूर्त नरे पार्कात झाली. अच्छा. तेव्हा मी नरे पार्क मंडळाचे आम्ही खूप आभार मानतो आज पण. आम्हाला जागा दिली त्या मैदानामध्ये. त्या टायमाला मूर्तीचं आगमन पावसात आम्ही केलं. थोडीशी लेट झाली मूर्त, काम थोडंसं बाकी राहिलं, पण 1 वर्ष अगोदर प्रशांत देसाईंनी आम्हाला शब्द दिला. मी प्रशांत देसाईला ट्रॉलीवर बोलवला. प्रशांत देसाई बोला मी नाही येणार. तो पण थोडासा नाराज होता की मी मूर्त वेळेत नाही दिली. जे 2 बाजूला उंदीर होते ते फोल्ड होत होते, पण त्या टायमाला प्रशांत देसाईंनी आम्हाला शब्द दिला, पण पुढच्या वर्षी मी जे देईन ते खूप वेगळं असेल. आणि खरोखर जी शेषनागाची मूर्त आपण बघितली 18ला, ती हिस्ट्री झाली त्या मूर्तीची. हिस्ट्री झाली. वन ऑफ द बेस्ट ऑफ प्रशांत देसाई. पण त्या टायमाला प्रशांत देसाई स्वतः खूप नाराज झालेला की मी मूर्त नाही देऊ शकलो. आणि ते कसं होतं, अर्धा सामान त्याचा परळ वर्कशॉपमध्ये आणि आमची मूर्त नरे पार्कात बनवत होती. बरोबर. असं सगळं तांगड झालेलं, डेंजर होती. उद्या आगमन आणि मूर्त रेडी नव्हती, पण ती झाली मूर्त, चांगली झाली, सुंदर होती मूर्त, जे वेगळं रूप दिसलं. आवाज होऊया.